जळगावात सैराटची पुनरावृत्ती। ऑनर किलिंगनं अख्खं चोपडा शहर हादरलं। जन्मदात्या पितानेच केला घात। लग्नाच्या कार्यक्रमात वडिलांकडून बेछूट गोळीबार। तू सगळं झाल्यानंतर परत पुन्हा का आली माझ्या मुलाच्या आयुष्यात? नको येऊ, परत जाते। पण ती म्हणाली की नाही, मी तुमच्या मुलाशी जगू शकणार नाही। नेमकी घटना काय, कुठं घडली आहे, पाहूयात या व्हिडिओतून। एकीकडे दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरलेला असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना घडली आहे। सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी किरण मांगले यांनी भर लग्न समारंभात आपल्या मुलीला संपवलंय। त्यांनी नेमकं असं का केलं, इतक्या टोकाचं पाऊल का उचललं, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये राहणारी तृप्ती मांगले हिनं वैद्यकीय शिक्षणासाठी पुण्यातील डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तृप्तीची अविनाश सोबत जवळीक वाढली। त्यानंतर दोघांचंही एकमेकांवर प्रेम जडलं। दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला। अविनाश हा तृप्तीच्या नात्यातला जरी असला तरीही दोघांच्या कुटुंबात मात्र वैर होतं। पण वडील तृप्ती आणि अविनाशच्या लग्नाला होकार देतील असं तिला वाटलं। मात्र कमी शिकलेल्या अविनाश सोबत लग्न करण्यासाठी वडिलांचा विरोध होता। मात्र वडिलांचा विरोध झुगारून तिनं अविनाश सोबत पळून जाऊन लग्न केलं आणि दोघेही पुण्यात स्थायिक झाले। पहिल्या बाळाला त्यावेळेस तिला सिजर करून बाळ मारून टाकलं होतं। आमचं बाळ खाली करून टाकलं होतं। मग त्यावेळेस मी तिला विचारलं होतं की तू सगळं झाल्यानंतर परत पुन्हा का आली माझ्या मुलाच्या आयुष्यात? नको येऊ, परत जाते। पण ती म्हणाली की नाही, मी तुमच्या मुलाशी जगू शकणार नाही। आणि आम्ही परत घरात घेतलं तिला। येऊन परत 7 महिने झाले। मग तिला 4था महिना गेला होता। आता परत समजूत घातली का कधी यांची? कोणाची? खूप घातली आम्ही त्यांना समजूत। पुण्यातील कोथरूड परिसरात राहणारा अविनाश वाघ आणि तृप्ती या दोघांचा संसार सुरळीत सुरू होता। दोघांच्या संसाराला वर्ष झालं। मात्र मुलीनं आपल्या विरोधात जाऊन लग्न केल्याचा राग हा किरण मांगलेंच्या डोक्यात होता। त्यामुळे या दोघांचा काटा काढण्यासाठी तो संधीची वाट पाहत होता। अविनाशच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं। त्याच्या बहिणीचं लग्न चोपडा येथे असल्याची माहिती तृप्तीच्या वडिलांना मिळाली। अविनाशच्या बहिणीचं हळदी समारंभ सुरू होतं। या कार्यक्रमाला दोघांनीही हजेरी लावली होती। मात्र या सोन्यासारख्या सुखी संसारावर काळ धावून आला। तृप्तीच्या वडिलांनी कुणालाही कळू न देता बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली। त्यांनी जावयाला आणि आपल्या मुलीला टार्गेट केलं। या गोळीबारात तृप्ती रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। तर अविनाश गंभीर जखमी झालाय। या घटनेनंतर लग्नातील उपस्थित मंडळींनी तृप्तीच्या वडिलांना चोप दिला। यामध्ये तिचेही वडील गंभीर जखमी झाले। अविनाश आणि तृप्तीच्या वडिलांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या संपूर्ण घटनेवर पोलीस काय म्हणाले एकदा पहाच। आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघं इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मांगलेलं माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे, तो इथं आला आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं। मुलांना जखमी झालेला आहे आणि जे आरोपी आहे किरण मांगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होत्या। आणि किरण मांगले हा रिटायर्ड PSI म्हणून माहिती पडत आहेत, CRPFमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे। ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रथमदर्शी माहिती पडत आहे। आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल। तृप्तीच्या वडिलांनी गोळीबार करण्याऐवजी दोघांना समजून घेतलं असतं किंवा दोघांची समजूत काढली असती तर कदाचित तृप्तीच नाही तर 2 जीव वाचले असते। तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।